सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. परमेश्वर आता शिंगणापूरलाच आहे. परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू बाईसा, हंसराजा आणि चांगदेव भट यांच्याबरोबर रुद्रपूरला अर्थात परमेश्वरपुराला जात आहे. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर देवानी हंसराजाला आणि बाईसांना पुढे पाठवले आहे रुद्रपूरला जाण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर श्री गोविंदप्रभू बाबांची कशी भक्ती करावी, कशी सेवा करावी, कशा पद्धतीनं वागावं, राहावं आणि त्यांचेच कसे पूजा अवसर करावेत याच्या सूचना दिलेल्या आहे. त्या अनुषंगाने ते पुढे जातात आणि देव आणि श्री चांगदेव भट इथंच राहतात. त्या ठिकाणी चांगदेव भटाबरोबरच तिथले एक ब्राह्मण आहे घाटे हरिभट यांची देवाची भेट झालेली आहे. त्यांना स्थिती देऊन परमेश्वर अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी जे अलौकिकता दाखवतात त्या पद्धतीनं त्यांनी परमेश्वराने त्यांना एक अलौकिकता दाखवलेलं आहे. श्री चांगदेव भटाच्या माध्यमातून त्यांना स्थिती दिलेली आहे, जाणीव करून दिली आहे. आणि त्यांच्या उपहाराचा स्वीकार करून श्री चांगदेव भटाची सुद्धा योग्यता वाढवण्यासाठी त्यांना भिक्षेला पाठवतात. भिक्षा करून आल्यानंतर धुळीदृष्टपत केल्यानंतर श्री चांगदेव भट देवाला चांगले चांगले पदार्थ देतात आणि आपण उरलेले खातात. अशा पद्धतीचं 7 दिवस 8 दिवस जवळजवळ परमेश्वर त्यांच्याकडून सेवा करून घेतात. असेच देव एकदा सकाळी उठल्यानंतर विहरणासाठी कोटेश्वराच्या देवळात गमन केलं. तिथं 3 मंदिरं आहेत. त्या 3 मंदिराच्या ठिकाणी कधी ह्या मंदिरात कधी त्या मंदिरात देव जातात. तर कोटेश्वराचं जे मंदिर आहे तिथं देवानी गमन केलेलं आहे आणि त्या मंदिराच्या चौकातच देवाचं आसन झालं. आणि त्याच वेळेस हे जे घाटे हरिभट जे ब्राह्मण आहे ते नदीवर जाऊन आपले जे कर्म आहे, नित्यकर्म, यजन याजन तप दान जे बी आहे ब्राह्मणांचे कर्म ते करून नित्यकर्म आटपून घाटे हरिदेव भट ह्या कोटेश्वराच्या मंदिरात येतात त्या देवतेची भक्ती करण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी. आणि त्यांनी देवाला बघितल्यानंतर दंडोत घालतात, नमस्कार करतात. आता घाटे हरिभटाची आणि देवाची ओळख झालेली आहे. त्यांनी जरी देवाला देव म्हणून जरी ओळखलेलं नसलं तरी त्यांना आश्चर्यजनक बऱ्याच गोष्टी समजल्यामुळं परमेश्वराकडे ते वेधल्या गेलेले आहे. ते जवळ येऊन श्रीचरणावरती आपलं मस्तक टेकून दंडोत करतात, जवळ बसतात आणि मग देवाला विनंती करतात की देवा स्वामी श्री चक्रधर राया गोसाव्यांनी आमच्या घरी उपहार आरोग्याला स्वीकार करावा, आमच्या घरी यावं. आणि देवाने ते मान्य केलेलं आहे. आता हा पहिला उपहार आहे घाटे हरिभट देवाचा. कारण चांगदेव भट त्यांच्या घरी जाऊन काही भिक्षा वगैरे घेऊन यायचे तर ते त्यांची झाली. कारण भिक्षा राज्यबाई यांनी भिक्षा दिली, त्यांनी भिक्षा घेतली आणि त्या भिक्षेतून देवाला दिलं. याचा अर्थ ते चांगदेव भटाचेच देवाला आरोग्यानं झाली. परंतु यांच्या विनंतीच्या अनुषंगाने घरी घेऊन जाऊन देवाला जो उपहार आहे हा पहिला उपहार आहे. देवानीसुद्धा ते मान्य केलेलं आहे. त्या पद्धतीनं हरिभट देवाला विनंती करून निमंत्रण देऊन ते घरी जातात सर्व तयारी करण्यासाठी. स्वयंपाक तयार झाल्यानंतर देवाला बोलावण्यासाठी आता दंडोत घालतात. जी घरी आगमन करावं अशा पद्धतीने देवाला विनंती करून ते घेऊन जातात. आणि हरिभटनी श्रेष्ठ प्रकारचे पदार्थ बनवलेले आहे. घराची पूर्ण साफसफाई केलेली आहे, सुशोभीकरण केलेलं आहे. थोडक्यात त्यावेळेस रांगोळी वगैरे काढणं किंवा झाडणं, शेणाने पोचा मारणं अशा बऱ्याच गोष्टी. तर त्या पद्धतीनं त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं त्यांनी घराचं पूर्णपणे व्यवस्थित देवाच्या स्वागतासाठी केलेलं आहे. आणि मग देवाला त्यांनी आसनावरती बसवलं. श्रीचरणाचं प्रक्षालन करून चरणोदक प्राशन केलेलं आहे. गंधाक्षता विडा स्नानासाठी वस्त्र ओळगवले, मर्दाना मादने झाले, आरोगाना झाली, गुळा झाला, विडा झाला. आणि श्री चांगदेव भटांना आणि हरिभटांना सर्वज्ञांच्या पंक्तीतच प्रसादाचा लाभ पण झाला. कारण श्री चांगदेव भट आहे हे देवाबरोबरच आहे. त्यामुळं
त्यांना दररोजच लाभ व्हायचा. आज हरिभटांनाही देवाच्या बरोबर बसण्याचा आणि देवाचा प्रसाद घेण्याचा लाभ झाला. कारण देवानी घेतल्यानंतर ते प्रसाद द्यायचे. देवानी त्यांना प्रसाद दिला, त्याचा लाभ त्यांनी झाला आहे. आणि मग सर्वज्ञ कोटेश्वराच्या देवळात सर्व झाल्यानंतर आरामासाठी जायला निघतात. तर हरिभट देव काय विनंती करतात त्यांना, की देवा जी जोपर्यंत गोसावी इथं आहे तोपर्यंत आमच्याच इथं तुम्ही आराम करावा, आमच्याच इथं राहावं, पौढ करावा, असा गोसावींचा आम्हाला तेवढाच सहभाग लाभेल, सहवासाचा लाभ होईल, अशा पद्धतीने तो विनंती करतो. आणि देवानेसुद्धा त्यांचं ते मान्य केलेलं आहे. मग 3-5 रात्र देवाने तिथंच त्यांच्याच घरी थांबून त्यांच्या उपाराचा स्वीकार केलेला आहे, पौढ उपोड केलेला आहे, आराम केलेला आहे. तर प्रतिदिनी हरिभट जे आहे सर्वज्ञांचा पूजा अवसर आरोग्याना करत आहे, गुळा विडा देत आहे. म्हणजे बघा किती 4-5 दिवस त्यांचा संस्कार उदयास आला, त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार देवाने ते सुद्धा स्वीकारलं. पूर्वकर्माची जोड, त्यांचा प्रयत्न ही फळाला आलेला आहे. घरी जाऊन संबंध दिला. ज्याप्रमाणे बाईसांच्या बाबतीत देव सांगतात की पूर्वकर्मामध्ये यांचं परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी सेवा घडली तर आम्ही घरी जाऊन संबंध दिला, तसं यांचंही अनेक ठिकाणी, परमार्गाच्या ठिकाणी, दैवराटीच्या ठिकाणी, परमेश्वराच्या भक्ताच्या ठिकाणी काहीतरी घडलेला आहे. आणि तो संस्कार उदयास आला आणि तो प्रयत्नसुद्धा त्यांचा आहे. आणि त्यानुसार देवानी त्यांच्या घरीच राहून दररोज देव त्यांच्या आरोग्याचा स्वीकार करतात. चांगदेव भट भिक्षा करून नेहमी पद्मेश्वराच्या देवळात जात असत आणि तिथे सर्वज्ञ गमन करायचे. चांगदेव भट भिक्षाला जायचे आणि त्यानंतर चांगदेव भट देवाला ती आलेली भिक्षा आहे झोळी दृष्टीपूत करायचे, नंतरच खायचे. परंतु त्या दिवशी काय झालं की चांगदेव भट्टांनी भिक्षा केल्यानंतर तिथं गेला, त्यांनी ते खुंटीला आपली झोळी अडकवली, परंतु त्या दिवशी सर्वज्ञांची दृष्टीपूत ती झोळी झालीच नाही. कारण देव तिथं गमन त्या दिवशी गेले नाही एक दिवशी. आणि त्यामुळं दिवस मावळायला आला तरी सर्वज्ञांनी गमन केलंच नाही, ते इकडंच राहिले. चांगदेव भट दृष्टी झोळीपूत केल्याशिवाय भोजन करत नसत. दररोजचा त्यांचा नियम होता, निग्रह होता. आणि त्या अनुषंगाने सर्वजण त्यांना निर्मळ अशा स्थिती सुखाचा संचार दिला. आता देवाला सर्व माहिती आहे, त्यांना द्यायचं आहे त्यांना काहीतरी वेगळं. हे खाणं जेवणं हे दररोजच आहे, आपला स्वभाव आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण निग्रह करतो, काहीतरी नियम करतो आणि त्या परमेश्वराच्या अनुषंगाने तोची व्हावं, तोची भेटावा, याचा वेच निर्माण करून, आवडी निर्माण करून आपण तो निग्रह पाळण्याचा प्रयत्न करतो, देव त्याच्या पलीकडं आपल्याला देतात. त्याच्या पलीकडं देण्यासाठीच परमेश्वराने अशा अनंत लीळा केलेल्या आहे. तर ते देव त्यांना स्थिती देतात आणि त्या स्थितीच्या भरातच ओसरीवर त्या मंदिराच्या तिथं खांब असतात आणि ते खांब शिवण्याचा खेळ खेळू लागले. खांबापासून त्या खांबापर्यंत जायचं, त्याला स्पर्श करायचा, ह्या खांबाला स्पर्श करायचा, पळत राहायचं. आणि असं हे रात्रभर करत होते, ते पहाटेपर्यंत करत होते. त्यांना ती स्थिती असल्यामुळं त्यांना भूक नाही, ताण नाही, थकवा नाही, कोणत्याही प्रकारचं अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आनंदात सुखात ते खांबाभोवती ते खांब शिवणीचा खेळ खेळत होते आणि स्थितीसुखाचा अनुभव पण घेत होते. थोड्या वेळातच ते उजाडलं, दिवस आला आणि मग सकाळी परमेश्वर जे आहे सर्वज्ञ परिश्रयासाठी गमन करतात आणि परिश्रय आटपून तसेच परमेश्वर देवळात, त्या पद्मेश्वराच्या देवळात जिथं चांगदेव भट खेळत होता तिथं देव जातात. आणि चांगदेव भटाजवळ परमेश्वराने गमन केल्यानंतर चांगदेव भट त्या स्थितीच्या भरात देवाबरोबर सुद्धा खेळ करायला लागतात. देवाला स्पर्श करायचा, खांबाला स्पर्श करायचा, दुसऱ्या खांबाला स्पर्श करायचा, परत देवाला येऊन स्पर्श करायचा, अशा पद्धतीने देवाबरोबर सुद्धा ते खेळायला लागले. देव आल्याचं त्यांना भानच नाही, कारण त्या स्थितीच्या भरात ते होते. आणि मग देवच त्यांना म्हणतात, काय बटिका खडखांबला खेळत आहात, म्हणजे तुम्ही खांबाला स्पर्श करण्याचा खेळ खेळत आहात. आणि मग त्यावेळेस त्या आवाजाच्या दिशेने पाहिल्यावरती त्यांना सर्वज्ञांचं दर्शन झालं, स्थिती भंगली आणि मग त्यांच्या स्थितीसुखाचं आकर्षण परमेश्वराने करून घेतलं. त्यांना स्थिती भंगल्यानंतर ते दंडोत घालतात, श्रीचरणावर मस्तक टेकावतात आणि आपल्या कंथेचं गोथडेचं जे आसन रचलेलं होतं सर्वज्ञ तिथं
त्यांनी आसन केल्यानंतर देव तिथं बसतात. बटिका रात्री जेवलात का म्हटले. आता देवाला सर्व माहिती आहे, देवाला द्यायचं आहे अलौकिक. रात्रभर त्यांनी अलौकिक तर त्यांनी दिलेलंच आहे, स्थितीचा संचार केलेलाच आहे, सुख दिलेलंच आहे. परंतु देव म्हणतात रात्री तुम्ही जेवले का नाही. चांगदेव भट म्हणे जी नाही म्हटले. का नाही म्हटले जेवले तुम्ही. जेवायला पाहिजे. रात्री गोसावींनी झोळी दृष्टीपूतच केली नाही म्हणून आम्ही जेवलो नाही, कारण जोपर्यंत दृष्टीपूत करत नाही झोळी तोपर्यंत आम्ही जेवत नाही, असा आमचा नियम आहे म्हणले. बरं बरं असं आहे का म्हणे. आणा मग ती झोळी घेऊन या म्हटले. देव म्हणतात झोळी घेऊन या. आणि मग झोळी मागून घेतली. अवलोकन केलं, त्याच्यात कोणत्या प्रकारचे साधन अर्थात भाजी आमटी वगैरे असं काही नव्हतं, फक्त कोरडी चपाती होती. आणि मग देव त्यांना म्हणतात बटिका हे काय साधन काहीच नाही म्हटले त्याच्यामध्ये, तुम्ही भिक्षा मागायला गेले. तर म्हटले चांगदेव भट काय म्हणतात, तर आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही काय घ्यावं काय नाही घ्यावं, भिक्षेमध्ये जे आलं ते आम्ही घेतलं म्हटले. आणि मग देव त्यांना सांगतात की मागण्यासाठी जर तुम्ही अनुज्ञा नाही दिली तर आम्ही कशी मागू, असं त्यांनी सांगितलं. तर देव त्यांना सांगतात बटिका भिक्षा करताना काहीतरी साधन मागून घ्यावं म्हटले. लागल ते मागून घ्यावं, कारण आपल्याला रुचेल पचेल, आपल्याला त्रस निर्माण होणार नाही, अशा पद्धतीनं आपला जो शारीरिक वृत्ती आहे प्रवृत्ती आहे तशा पद्धतीनं आपण जर भेटलं नाही तर मागून घ्यावं. परंतु तसंच राहू नये म्हणले. वृक्ष अन्न जे आहे त्याने त्रस निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीने देवाने त्यांना सांगितलं. आणि शेवटीली एखाद्या घरामध्ये स्वतःहून आपण ते मागून घ्यावं जे पाहिजे ते म्हटले. अशा पद्धतीनं देवानी सी बी चूळ चिमुटी या चौमध्ये न गमे तरी एक ठाऊ आपजुजे, की बाबा हे नाही सांगितले देवानी मग हे घ्यायचंच नाही, अशी वृत्ती आधी स्थिती आधी न होता आपली लवचिकता ठेवून आपल्याला जसं रुचेल पचेल अशा पद्धतीनं आपण भिक्षा मागून घ्यावी. आणि यातून देवाने खूप मोठी समज दिलेली आहे. जे साधक जे आहे भिक्षा मागतात, तर भिक्षा मागताना देवाने सांगितलं पात्री पडिले भोजन कीजे. परंतु काही निग्रह करणारे लोक असतात की जे भेटते ते न घेता त्यांनी निग्रह केलेला असतो, हेच खाईल तेच खाईल, तशा पद्धतीनंच ते घेतात. परंतु देवाने सांगितलं भिक्षेचं जे अन्न आहे हे पवित्रातलं पवित्र आहे. पात्री पडिले जे भोजन ते आपण केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं देवाने ते सांगितलं. आणि मग देव त्यांना स्वतः सांगतात की आमच्यासाठी म्हणजे देव परमेश्वरासाठी आपण मागून घ्यावं, काही हरकत नाही म्हटले. आणि मग चांगदेव भट सांगतात देवाला की म्हणले ठीक आहे आम्ही आता तुम्ही म्हणताय तर जेवण करतो, परंतु पाणीच नाही म्हटले. कारण रात्रभर हा खेळत होता, त्याला कोणत्या प्रकारचं भान नव्हतं. आता ती स्थिती भांगल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आहे काय आहे काय नाही आहे. तो म्हणतो पाणी नाही. आणि मग देवाने त्यांना सांगितलं बटिका तुम्ही महात्मे एका गावात जेवलं तर दुसऱ्या गावात जाऊन पाणी पिलं पाहिजे. म्हणजे अर्थात कंपल्शन काहीच नाही पाहिजे, जे आहे जसं आहे तसं ॲडजस्ट आपण केलं पाहिजे. पाणी नाही हे नाही हे कारणं सांगून आपण आपली जी साधना आहे ती भंगू देऊ नये म्हटले. जसं आहे तसं घ्यावं आणि जेव्हा मिळेल तेव्हा ते दुसरीकडं घेतलं तरी चालतं म्हटले. त्याच्या पद्धतीनं देवाने त्या एक आचार सांगितलेला आहे साधकाला की पाणी नाही आहे तर तुम्ही आता इथं जेवण करा आणि दुसऱ्या गावात जाऊन पाणी पिलं तरी चालेल. पाणी नाही म्हणून जेवण बंद करणं आणि त्याच्याच अधीन राहणं हे चुकीचं आहे. अर्थात अशा पद्धतीनं देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपणसुद्धा हे जेवणाचे खूप चोचले पुरवत असतो. नामधारक वासनिक आपल्या घरामध्ये राहत असताना हेच पाहिजे तेच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे सर्व समोर आल्याशिवाय आपण जेवायला सुरुवातच करत नाही आणि आपण मागून घेतो. अर्थात पाणी लगेच प्यायचंही नसतं, गरजही नसते, शेवटी लागतं तरी आपण त्याच्यावरती अवलंबून राहत असेल तर आपणसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहे कोणत्या प्रकारचं कंपल्शन नाही, जे समोर येईल ते आपण खाल्लं पाहिजे. आवड निवड न ठेवता फक्त पोट भरण्याच्या उद्देशाने आपण ते घेतलं पाहिजे, जगण्याच्या उद्देशाने आपण घेतलं पाहिजे. तर हा आचार काही साधू संतांनीच करायचा असतो असं काही नाही आहे. नामधारक वासनिक जोपर्यंत आपल्या घरामध्ये हा आचार करण्याचा प्रयत्न करत नाही, जिथं आहे त्या परिस्थितीत आहे आचार करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत त्याची वैचारिक दृढतासुद्धा निर्माण होणार नाही. परमेश्वराच्या प्रती असलेलं प्रेम आपलेपण वेच आवडी निर्माण होणार नाही. आणि तो परमेश्वराच्या या धर्मावरती चालत जाऊन परमेश्वराबरोबर हा प्रवास करत असताना परमेश्वराला प्राप्त करू पण शकत नाही. म्हणून आपण जिथं आहोत तिथं आपला आचार आपण केला पाहिजे. जितका होईल जितका जमेल तितका केला पाहिजे. निग्रह करून त्रस निर्माण होईल असाही आचार आपला नसला पाहिजे. परंतु जे करण्यासारखं आहे सर्वसाधारण ज्या आचार आहे तो आपण नक्की स्वीकारून त्यापुरती नैसर्गिकरित्या स्वभावता तो सातत्यपूर्ण जर आपण करत राहिलो तर आचार्ययोग्यता विचारी दृढता आपल्या विचारामध्ये दृढता निर्माण होते. आणि त्यासाठी परमेश्वर सहाय्य करतात.
प्रयत्न करी दैवाचे साह्य केल्यामुळं आपल्याला त्यातून कोणत्या प्रकारचा त्रास किंवा त्रस होत नाही. अशा पद्धतीने देवाने त्यांना सांगितलेलं आहे. अन्न मिळेल तेव्हा अन्न खावं म्हटले, पाणी मिळेल तेव्हा पाणी प्यावं, अलीकडच्या काठावर जेव्हा पलीकडच्या काठावर जाऊन पाणी प्यावं. असं काही नाही काही हे भेटलंच पाहिजे, नसेल तर मग आपण थांबून राहावं, अशा कोणत्या प्रकारचं नाही आहे. तर मग देव सांगतात की बटिका तुम्हाला भूक लागली नाही का म्हटले, मग रात्री जर तुम्ही का जेवले नाही. तर मग चांगदेव भट म्हणतात जी समाधानात होतो, सुखातिशयात खेळत होतो म्हटले, त्याच्यामुळं भूक कसली म्हटले. कारण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण रात्रभर खेळत होतो पण जेवलो नाही. देवानीच त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. आणि देवाने त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात आम्ही सुखानंदात होतो, आम्हाला जेवण वगैरे कसलं आलं आहे म्हणजे. अशा पद्धतीनं आणि मग देवाने एक सुंदर असा तिथं दृष्टांत सांगितला आहे. कोणी एक माता असे म्हणले, कोणी आई असते, आपल्या मुलाला काय करते, पाजते आणि झोपवते आणि ती जाते काम करायला, कोणते तरी काही कांडू जाय, दळू जाय, जे बी आहे सांसारिक जे कामं आहे, कर्म आहे ते करण्यासाठी जाते. परंतु विशिष्ट वेळ आल्यानंतर जेव्हा त्या बालकाला भूक लागते आणि दूध प्यावं असं वाटतं आणि आई तर जवळ नाही आहे, तर आपोआप त्या आईलाच त्या दुधासाठी समजतं, तिला पाहणा फुटतो, तिच्या लक्षात येतं की आपल्या बाळाला दूध प्यायचं आहे आणि त्याला भूक लागलेली आहे. म्हणजे ती आंतरिक अटॅचमेंट जी आहे ती आईचे आणि बाळाची असते आणि त्या आईला बरोबर कळतं बाळाला काय पाहिजे काय नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने तिला हे केलं असेल, तिला लगेच लक्षात येतं की बाळ भुकेलं आहे, मग ती येऊन त्याला स्तनपान देते, अर्थात दूध पाजते. तसा परमेश्वर एखाद्या देशात दुसऱ्या देशात आहे आणि आर्ततेने एखाद्या देशात दुसऱ्या देशात एखादा भक्त असेल आणि आर्ततेने परमेश्वराची स्मरण, चिंतन, आवड, चतुर्विध दुःख करत असेल, तर परमेश्वर म्हणतात त्यांची जी बी आचारप्रणाली आहे, त्यांना जी बी अडचण आहे, त्यांना आम्ही जिथून आहे तिथून सहाय्य करतो. जे पाहिजे त्यांना सर्व जाणून त्यांना तिथून आम्ही पुरवतो. काहून एक करी पूर्वी ते म्हणले, नाही तर दुसऱ्या कोणाकडून तरी पुरवतो. म्हणजे अर्थात ते सामर्थ्याचं कार्य आहे आणि याची प्रचिती आपल्याला येत असते. परमेश्वरने स्पष्ट सांगितलं श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत की 1000 योजनापर्यंत श्रीकृष्ण महाराजांचा वेद आहे नामाचा. परंतु स्वामी श्रीचक्र म्हणतात आमचा वेद आईल ब्रह्मांडी ते पैल ब्रह्मांडी, म्हणजे ह्या ब्रह्मांडात आपण आहोत आणि पैल ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडात परमेश्वर आहे. आणि या ब्रह्मांडात आपण अर्थतेने जर परमेश्वराचं स्मरण केलं तर त्या ब्रह्मांडापर्यंत कळतं. आणि परमेश्वर तिथूनसुद्धा या कालच आपण एक दृष्टांत पाहिला कुकडीचा. आता कुकडीचा दृष्टांत तर समोर पाहिजे, परंतु मासळीचा दृष्टांत ही समोर पाहिजे. पण काशवीचा दृष्टांत जो आहे तो फक्त आंतरिक चिंतनातूनच त्या काशवी जी आहे एका थडीला त्या बाळाला ठेवते, एका थडीला ती राहते, तर नुसतं आंतरिक चिंतनाने त्याची वाढ होते. तशा पद्धतीनं आपणसुद्धा परमेश्वर आहेत ही भावना ठेवून आपण अर्थतेने जर आचार करत राहिलो तर परमेश्वराबरोबरच राहण्यासारखं आहे. आणि परमेश्वर जिथं आहे तिथून चिंतन करून आपल्या ह्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. परमेश्वरापर्यंतच आपण तेच आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून परमेश्वर आहे आणि तो सर्वकर्ता आहे ही भावना, हा समज आपल्या मनामध्ये रुजून आपण जर भक्ती करत राहिलो तर प्रत्यक्ष परमेश्वराबरोबरच आपण प्रवास करतो आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वराच्या सन्निधानातच आहोत. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला भेटणारच आहे. ही होकारात्मक विचारधारा, आत्मविश्वास आपल्या मनामध्ये रुजतो आणि तो रुजला तरच परमेश्वर आपल्याला भेटू शकतो. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी हा दृष्टांत सांगून त्यांना सांगितलं. आणि त्या पद्धतीनं देवाला श्री चांगदेवरावांनी श्री चांगदेव भटांनी देवाच्या श्रीचरणावरती आपलं मस्तक टेकवलं, दंडोत केला. आणि मग देव म्हणतात जा आता तुम्ही जेवा. कारण त्यांच्या मनातली जी शंका होती, प्रश्न होते, जेवणाविषयी जी अडचण होती ती देवाने आता सर्व दूर केलेली आहे ना. आता ते जा म्हणतात. पलीकडच्या नदीत चूळ भरा म्हटले. आता नदी होती तिथं जाऊन पाणी प्या म्हटले. परंतु ते पाणी स्वच्छ असेल अस्वच्छ असेल हा विचार करून तिथं गाळून घ्या, स्वच्छ पाणी प्या, हे स्पष्ट परमेश्वराने सांगितलं आहे. चांगदेव भट जेवण केलं. चांगदेव भट सर्व हरिभटांच्या घरी गमन केलं. मग त्यानंतर चांगदेव भटासह देवानी तिथं गमन केलेलं आहे. सर्वज्ञांची आरोगणा झाली, गोळाविडा झाला. हरिभट जे आहे सर्वज्ञांनी विचारलं आता आम्ही परमेश्वरपूरला जाऊ. कारण देव म्हणतात, कारण त्यांनी विनंती केली होती आमच्याकडे राहा. आणि मग आता देव त्यांना विचारतात. देवाला परवानगीची गरज नाही, परंतु देवसुद्धा एक आपल्याला सेन्स शिकवतात की ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणावर निघताना आपण त्यांची परवानगी घेऊन निघावं.
त्यांना सांगून निघावं. हा एक आचार आहे, हा एक समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे. परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक, परंतु ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांची परवानगी ते येऊ घेतात. ते म्हणतात हरिभटांना की आम्ही आता परमेश्वरपुराला जायचं आहे, तर आम्ही जाऊ का? तर हरिभट म्हणतात हो काजी. मग परमेश्वरसुद्धा मग पुढच्या प्रवासाला निघतात आणि हरिभटसुद्धा काशीश्वराच्या देवळापर्यंत त्यांना वाटे लावण्यासाठी येतात. आणि मग देव स्वतः त्यांना सांगतात हरिभटांना का तुम्ही थांबा. आणि मग देव आणि श्री चांगदेव जे भट आहे ते पुढे परमेश्वरपुराच्या प्रवासाला निघतात. परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना अनेक दृष्टांत सांगितलेले, त्या दृष्टांतातून आपल्याला ज्ञान दिलं आहे, समज दिला आहे, बोध दिला आहे, परंतु त्यातून आपण घेतलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती ही आंतरिक तळमळीतून, आंतरिक आर्ततेतून जर केली तर ती परमेश्वरापर्यंत पोचते. वरवर केलेली भक्ती परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही. दृष्टपर केलेली भक्ती परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असताना ह्या जे नियम आहे, हे सर्वसाधारण जे तत्त्व आहे धर्माचे परमेश्वरीय, ते जर आपण पाळले तर खूप काही करण्याची गरज नाही. परंतु आपण हे न पाळता खूप काही करतो, त्याच्यामुळे परमेश्वरापर्यंत जाता येईल आणि परमेश्वराचं साह्य होत नाही. साह्य पाहिजे असेल परमेश्वरापर्यंत, आपण जे बी केलं ते लेखी लागण्याची आपली इच्छा असेल, लेखी लागावं असं वाटत असेल आणि आपला संस्कार वाढून परमेश्वरापर्यंत आपण जावं, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण पोचावं असं जर वाटत असेल, तर परमेश्वराने सांगितलेली जी परमेश्वराची खावणी आहे, अपेक्षा आहे, त्यात आपल्याला उतरावं लागेल. आणि परमेश्वराची खावणी खूप जास्त नाही आहे. एकनिष्ठ भक्ती, अहेतुक भाव आणि नैसर्गिकरित्या सातत्यपूर्ण आचार, या 2-4 गोष्टी जरी आपण पाळल्या तरी परमेश्वरापर्यंत आपण पोहोचण्यास कोणत्याही प्रकारची अडचणी आपल्याला येऊ शकत नाही. कारण हे करायला लागल्यानंतर परमेश्वराचं साह्य होणार आहे. परमेश्वर जेव्हा साह्य करतील तेव्हा अडथळे कशाचे? म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपण ह्याच गोष्टी करत नाही, एकनिष्ठ भक्ती करत नाही किंवा अहेतुक भाव ठेवून, अदृष्टपर भाव ठेवून आपण कोणती क्रिया करत नाही, सेवा करत नाही. आणि नैसर्गिकरित्या स्वभावाता सातत्यपूर्ण त्या आचारावरती आपण राहत नाही निग्रह करून. आज केलं तर 2 दिवसांनी सोडलं, 4 दिवस केलं, 8 दिवस सोडलं. हे जे सातत्यपूर्ण आपलं नसल्यामुळं परमेश्वरापर्यंत ते पोचतच नाही, साह्य होत नाही. म्हणून या 2-3च गोष्टी आहे की ज्या जर परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वसिद्धांताच्या चौकटीत राहून आपण जर केल्या तरच खऱ्या अर्थाने परमेश्वराची आपण भक्ती करतो. एकनिष्ठ भक्ती तर करतोय, परंतु परमेश्वरावरती अवलंबून राहत नाही. आपण परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण राहत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टीचा आधार घ्यावाच लागतो आणि त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, अशी भावना, आपली धारणा आपली निर्माण झाली. म्हणून आपली एकनिष्ठ भक्ती होत नाही. त्याच्यानंतर अहेतुक भाव तर आपला नसतोच. काहीतरी मिळावं, काहीतरी उद्देश असल्यामुळंच आपण ती करत राहतो. म्हणून या 2-3 गोष्टीच महत्त्वाच्या आपल्या परमार्गाच्या तत्त्वसिद्धांताच्या अनुषंगाने, आणि त्या जर पाळल्या तर नक्कीच परमेश्वराची भक्तीत आपण बसू आणि त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकू. नंतर देव तिथून निघतात, वाटावड्याला येतात. वाटावड्याला येऊन तिथं लाखमठात वस्ती करतात. आता देवाबरोबर चांगदेव भट आहे फक्त, आणि देव आहे. चांगदेव भट भिक्षा करून येतात, देवाला उपार दाखवतात, अर्थात आपण देवाला दृष्टीपूत करतात आणि जे जे चांगले पदार्थ आहे ते देवाला देतात, स्वतः जेवण करतात. अशा पद्धतीनं हे प्रवास करत करत पुढं चाललेले. मग पुढे जाऊन वाकीय पांडेश्वरी वस्ती तिथं झालेली आहे. पांडेश्वराच्या देवळात देवाचं आसन झालेलं आहे. चांगदेव भटांनी सर्वज्ञांना पाणी दिलं. तिथंच भिक्षेला गेले. भिक्षा करून आल्यानंतर देवाला त्यांनी झोळी दृष्टीपूत केलेली आहे. भिक्षेतले चांगले काही पदार्थ आहेत ते देवाला दिलेले, स्वतःही जेवण केलेलं आहे आणि तिथंच देव वस्ती करून एक दिवस राहिलेले आहे. अशा पद्धतीने दरमजल करत परमेश्वरापुराला जाण्यासाठी निघालेले आहे. मार्गी चांगदेव भटा जाडी पांघरवणे. आता ते थंडीचे दिवस असतात, त्याच्यामुळं देव संध्याकाळी आराम करायचे, रात्री झोपायचे. त्यावेळेस थंडी वाजायची, म्हणून देव चांगदेव भटाला जवळ घेऊन झोपायचे. परंतु आता चांगदेव भट थोडा समज झालेली आहे, त्याला थोडा मोठा झालेला आहे. बायसांनी त्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणून श्रीचरणाला किंवा श्री मूर्तीला आपले पाय लागू नये म्हणून तो थोडासा बाजूला सरकायचा आणि देव त्याला जवळ ओढायचे, जेणेकरून याला थंडी वाजू नये. जी जाडी आहे पांघरण्याची ती दोघांना घेता येईल अशा पद्धतीनं. परंतु त्याला असं वाटायचं म्हणून तो थोडा बाहेर जायचा, त्याला थंडी वाजायची, तो सहन करायचा. अशा पद्धतीनं त्यांचा तो चाललं आहे. न देव स्वतः त्याला सांगतात की अरे तू जवळ झोप, काही अडचण नाही आहे, थंडी वाजते तुला, आणि तुम्हाला थंडी वाजली तर मला सांगा, असे देव त्याला सांगायचे.
म्हणजे आणि नंतर देवनिद्रेचा स्वीकार करायचा. अर्थात जे अष्टस्वभाव आहे हे सर्वांसाठी आहे, प्रत्येकाला आहे. आणि परमेश्वरसुद्धा या सृष्टीमध्ये अवतार घेत असताना हे जीवधर्म देहधर्म अष्टस्वभावातिक जे आहे हे सर्व स्वीकारतात. याचा अर्थ देवाला थंडी वाजते असं नाही. जरी अष्टस्वभाव परमेश्वराला असले तर त्याच्यावरती जे कमांड आहे परमेश्वराच्या प्रवृत्तीनं त्या गोष्टी होणार आहे. त्याच्यामुळे परमेश्वराला थंडीचा, भुकेचा, याचा, उन्हाचा, पावसाचा कोणत्या प्रकारचा त्रास नाही. परंतु या सृष्टीव्यवस्थेला, समाजव्यवस्थेला मान देऊन या जीवाची योग्यता वाढावी, या जीवाचा अधिकार वाढावा, त्या अनुषंगाने परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं देव त्याला संबंधदान देतात, स्वतः जवळ ओढतात, त्याला पांघरून घालतात. अशा पद्धतीनं देव त्याला प्रेम देतात. आणि हे प्रतिदिनी करायचे. ज्यावेळेस देव त्याच्या अंगावरती हात ठेवायचे, त्याला जवळ ओढायचे, मग त्याला शांत झोप लागायची. म्हणजे अर्थात परमेश्वर त्याला सुखच देत होते. आणि त्यांनी पूर्वकर्म किती जोडलेलं आहे का देवाच्या संगतीत राहून, देवाबरोबर राहून, देवाला आपल्या भिक्षेचा अन्नाचा उपहार करून आणि देवाजवळ झोपायचं, म्हणजे हे जे भाग्य आहे हे खूप मोठं लागतं. आणि त्यासाठी लागती तळमळ, आर्तता, संस्कार आणि प्रयत्न. त्याचा तो उदयास आल्यानंतर देवाने स्वतः त्याला जवळ ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने देव पुढं जात आहे. त्यानंतर सकाळी लवकर गमन करायचे असल्यामुळं देवसुद्धा हे थंडीचे दिवस असल्याने थंडी वाजेल म्हणून चांगदेव भट सर्वज्ञांना घोंगड्याचे कोंगणे करून द्यायचे. अर्थात चांगदेव भट देवाची काळजी घ्यायची. चांगदेव भट हा लहान मुलगा आहे, त्याला थंडी वाजते, परंतु तो देवाची काळजी घ्यायचा. बाईसांनी त्याला सांगितलेलं असेल की आता मी नाही आहे, देवाची कशी काळजी घ्यावी, कशा पद्धतीने राहावी, कशा पद्धतीने शिकावं. जसं स्वामींनी त्यांना सांगितलं गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी कसं राहावं, तसं बाईसांनी ह्या चांगदेव भटाला सांगितलेलं असावं की देवाच्या ठिकाणी आता तू काय करावं, दररोज भिक्षा मागावी, चांगली चांगली भिक्षा देवाला द्यावी, मग आपण नंतर घ्यावं, दृष्टीपूत करावी झोळी, झोपताना पांघरून टाकावं, आथरून टाकावं, किंवा थंडी वाजत असेल तर देवाला पहिले करून द्यावं, आपण आपला विचार करू नये. अशा पद्धतीनं, कारण संस्कार आहे आणि जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याला कळत नाही, लक्षात येत नाही. आणि त्याचं भाग्य चांगलं का बाईसांकडून त्याला समजलं आहे, सांगितलं बाईसांनी, आणि तो सुद्धा तसाच करतो आहे. तर थंडीचे दिवस असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्या घोंगड्याचं कोंगणी केली, म्हणजे थोडक्यात घोंगडी केली आणि ती देवाला पांघरण्यासाठी दिली. आणि बरंच पुढं गेल्यानंतर ती पूर्णपणे देवाने सुद्धा नक्षिकांत आच्छादली घोंगड्याची खोळ करून. ऊन पडल्यावर मात्र थंडी कमी होते आणि त्या पद्धतीनं परमेश्वर श्री मुकुट मागील बाजूस जे आहे अंगावरती घेतलेलं ते असंच पाठीमाग टाकून द्यायचे. आणि परमेश्वराची ती खावणी असेल त्या जीवाचा सेवा देण्याच्या उद्देशाने. आपण बघितलं बोनेबाया देवाबरोबर जेव्हा असायच्या तेव्हा बोनेबायांनी देवाला जी वाहना म्हणजे चप्पल दिलेल्या होत्या, तर ते एखादी नदी जर पार करत असताना देव अलीकडंच ते वाहन काढायचे आणि पुढं जायचे, परत रिटर्न यायचे नाही. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या देवानी काढलेल्या वाहना त्या पुढं जाऊन जायच्या, नदीच्या पलीकडे ठेवायच्या आणि मग देव जायचे. तर ते एकदा लक्षात आलं नव्हतं म्हणून त्यांना लक्षात आलं का अरे देवाच्या ठिकाणी श्रीचरणात वाहनाच नाही. देवाला विचारलं म्हणे ते मागच्याच नदीच्या पलीकडे राहिल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं. तसं जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, ते कोणीतरी शिकावं लागतं, कोणीतरी सांगावं लागतं. आपलीही ऐकण्याची इच्छा असली पाहिजे, भावना असली पाहिजे, ती आपल्या भल्यासाठी, आपल्या हितासाठी. तसं बाईसांनी श्री चांगदेव भटाला हे सर्व समजावलं आहे, शिकवलं आहे आणि तो बरोबर तंतोतंत करतो आहे. आणि मग ही देवानी ते ऊन पडल्यानंतर थंडी कमी झाली तर ते श्री मुकुटावर असलेली जी घोंगडी ती पाठीमागे टाकली, परंतु चांगदेव भटाला ती काही लक्षात येत नाही ती घ्यावी. आणि मग देव स्वतः सांगतात की तुम्ही ती घोंगडी मी जी टाकली ती तुम्ही उचला, ती घ्या. कारण त्यांना ते स्वतःहून काही स्फुरत नसायचं किंवा सांगितलेलं नव्हतं, लक्षात आलं नसेल म्हणून देवाने त्यांना सांगितलं. आणि मग अग्नीचा संबंध कुठपर्यंत म्हटले, जोपर्यंत करावा जोपर्यंत आपल्याला थंडी वाजते, थंडी गेली का त्याचं आपण सोडून द्यावं. अशा पद्धतीनं आपल्याला जोपर्यंत बाधक आहे थंडी तोपर्यंत आपण स्वेटर घालावं, पांघरावं. परंतु बाधक नसताना विनाकारणच आपण कपडे जास्त सांभाळावे, पांघरावे असं न करता त्या त्या ऋतूनुसार त्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. ही समज परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि या अष्टस्वभावामध्ये शीत उष्ण म्हणजे थंडी जर असेल तर आपण ते उष्ण कपडे, उष्णता असेल तर आपण पातळ कपडे त्या पद्धतीने आपण घातले पाहिजे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन परमेश्वराने त्यातून एक तत्त्व सांगितलं, ज्यावेळी तुम्ही थंडी सहन कराल तेव्हा तुम्हाला ऊन पण सहन होईल. जेव्हा तुम्ही ऊन सहन कराल त्यावेळेस तुम्हाला पावसाळा सहन होईल. पावसाळा सहन कराल
त्यावेळेस तुम्हाला थंडी सहन होईल. ही एकावर एक अवलंबून आहे गोष्टी. आपण सहन करत नाही आणि त्यामुळं पावसाळा आला का लगेच आपल्याला पाऊस लागणार नाही याची काळजी घेतो. गरम पाणी पितो जेणेकरून सर्दी होणार नाही, त्रास होणार नाही. पाणी उकळून पिणं जे बी आहे ती काळजी घेतली पाहिजे. परंतु आपण सण जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्की त्यातून आपल्याला फायदा होतो. जर पावसाळ्यात आपण हे सण केलं तर नक्की त्याचा हिवाळ्यात फायदा होतो. कारण शरीराला तशा पद्धतीची सवय लागलेली असते, थंडीचा त्रास होत नाही. आणि थंडी सहन केलेली असेल तर ती सवय लागलेल्यामुळं आपल्याला उन्हातही त्रास होत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे या आपण पाळण्याचा प्रयत्न करा. हा बी एक आचारच आहे आणि तो आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वर त्यांना ते धोंगडे घेण्यासाठी घेतात. मग ते झाडून झटकून ते घडी करतात आणि स्वतःच्या खांद्यावर घालत ते मग एकदा देवाने त्याला सांगितलं त्यानंतर तो दररोज तो बरोबर ती घोंगडी घ्यायला ते विसरत नव्हते. झटकून आपल्या अंगावरती घडी करून ठेवत असायचे. तर बरोबर एकदा आपल्याला सांगितलं की आपण कायमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. अन्यथा प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेस जर सांगावं लागत असेल तर आपण परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. कारण परमेश्वर प्राप्त करणं ही सर्वात मोठं आव्हान आहे. त्यासाठी लागते आपली कुशळता, व्यावहारिकता, बुद्धीची चपलता. त्या पद्धतीनं जर आपलं गांभीर्य जर नसेल तर मात्र आपण काहीच करू शकत नाही. कितीतरी भक्त त्यांना एकच गोष्ट 10 वेळा सांगावं लागते. तर हे आहे, याला देवाने सांगितलं हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. तर याचा अर्थ काय, आपलं हृदय शून्य आहे. म्हणून धर्माच्या अनुषंगाने या ज्या गोष्टी आवडी जर असेल, वेच असेल, तोची व्हावा तोची भेटावी इच्छा असेल तर एकदा आपण एखादा आचार ऐकला, पाळायला सुरुवात केली तर तो नॅचरल स्वभावत आपल्याकडं कायमस्वरूपी असला पाहिजे आणि त्या पद्धतीनं सातत्यपूर्ण आपण त्यावरती चालत राहिलो पाहिजे. अन्यथा प्रत्येक वेळेस आपल्याला शिकवावं लागेल, सांगावं लागत असेल तर मात्र आपण परमेश्वरापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही. न अशा पद्धतीनं समज घेऊन परमेश्वराबरोबर प्रवास करत, अर्थात परमेश्वराची जी आज्ञा आहे ह्या लीळे माध्यमातून देवाने जी दिलेली समज आहे ती समज आपल्या जीवनात उतरवणे, अर्थात आज्ञाप्रती पालन करणे म्हणजे सन्निधानात राहणे, म्हणजेच परमेश्वराबरोबर आपला हा जीवन प्रवास करत करत परमेश्वरापर्यंत प्राप्तीला जाणे आहे. आणि म्हणून आपण हा परमेश्वराबरोबरचा प्रवास त्यांच्या लीळेच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या भक्ताच्या लीळेतून समज ज्ञान आपण स्वीकारावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.